सामना सुरू होतोय कर्जत वर्सेस भिवंडी. ऍक्च्युली व्हर्च्युअल सेमीफायनल. त्याआधीच कल्याण संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. डॉक्टर आहिरे सरांचं स्वागत. पहिल्या 2 मॅचेस मध्ये बदलापूर संघाकडून अपेक्षित अशी कामगिरी झाली नाही, परंतु आहिरे सर आल्यानंतर त्यांचा खेळाचा स्तर अतिशय उंचावला गेला. बदलापूरचं जे ब्रह्मास्त्र म्हणतात असं आपण आहिरे सरांची ख्याती आहे आणि बूस्टअप नेहमीच आपल्या संघाला देण्यात आलेला आहे. कर्जत वर्सेस भिवंडी हा सामना कोतवालवाडी ग्राउंड या ट्रस्टच्या ग्राउंडवरती सुरू. यावेळी मात्र कुलदीप इंगोळे सरांनी हा उंच उडालेला फटका, परंतु सेफ लँडिंग मध्ये. यातला जो विजेता संघ आहे तो डायरेक्ट फायनलला जाणार आहे. त्यामुळे ही मॅच अटीतटीची आहे आणि कल्याण संघ हा ऑलरेडी फायनल मध्ये पोहोचलेला आहे. कृपया खेळाडूंनी लक्ष द्यायचं आहे. ही सेमीफायनल मॅच. अतिशय उत्कृष्ट फटका, परंतु झेलबाद. थोडस बॅड लक पॅच म्हणावं लागेल आपल्याला. कर्जत या संघावरती एक धावसंख्या वाढवायची जबाबदारी डॉक्टर वैभव गायकवाड, डॉक्टर कुलदीप इंगोळे सर यांच्या खांद्यावरती. अतिशय उत्कृष्ट फॉर्ममध्ये डॉक्टर कुलदीप इंगोळे सर. प्रसिद्ध असे मराठी सिने अभिनेते डॉक्टर कुलदीप पवार यांचंच नाव माझ्या तोंडी येतंय. आणि यावेळी मात्र सेफ झोनमध्ये आणि स्ट्राईक रोटेट केलेला आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि संघासाठी जास्तीत जास्त धावा कुटायचा हा मानस मनामध्ये ठेवून उतरलेला हा संघ. परंतु पहिली विकेट गमावल्यानंतर सुद्धा आपली सुरुवात ही धडाक्यात करायचा हा इरादा पक्का करून मैदानात उतरलेले डॉक्टर वैभव. आणि यावेळी मात्र कार्पेट लेवलचा चेंडू, परंतु तितकीच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण भिवंडी या संघाकडून. आणि अतिशय सावध सुरुवात म्हणावी लागेल कर्जत या संघाची. हा सेमीफायनलचा सामना आहे. जो जिंकेल तो फायनलला जाईल आणि जो हारेल तो आपल्या घरी जाईल. आणि त्याशिवाय पर्याय नाही सर. काय करणार, इथं बसून तरी काय करणार. ज्या पद्धतीने ही मॅच चालू आहे त्या पद्धतीनं आपण सर्वांनीच आनंद घ्यायचा. आणि यावेळी मात्र कॅच केलेला आहे ड्रॉप, आणि या गोष्टीचा त्यांना भरपाई भेटते का ही पाहावी लागेल, कारण बाहुबलीचा कॅच झालेला आहे ड्रॉप. काय म्हणाल सर? नक्कीच ओव्हरची समाप्ती झाली आहे आणि 3 रन धावसंख्या पहिल्या पॉवर प्ले मध्ये, आणि 1 विकेट गेलेली आहे. दुसरी विकेट जाता जाता वाचली आणि नक्कीच ते भिवंडी संघाला भारी पडणार आहे. वैभवची विकेट नाही घेतल्याबद्दल. ओव्हर झालेली आहे. हो, पहिला डॉट, नंतर 1 रन, नंतर विकेट, मग 1 रन, मग 1 रन, मग डॉट, असे 6 बॉल झालेत. आणि ही पुन्हा एकदा दुसरी विकेट पडली कुलदीप इंगोले यांची. गाडी खाली ठेव, वरती जाशील, हांतरून आडवी ठेव. कर्जत संघाची दुसरी विकेट इथे गारद झालेली आहे. आणि आपल्या कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट या उक्तीप्रमाणे आता जबाबदारी येऊन ठेपलेली आहे डॉक्टर संजू पाटील यांच्या खांद्यावरती. सोबत आहेत बाहुबली. आणि अतिशय सावधगिरीने आणि
चाणाक्ष बुद्धीने फलंदाजी करावी लागेल या दोघांनाही, जर कर्जत या संघाला फायनलमध्ये नेऊन विजयी करायचा असेल तर. आणि त्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न करताना डॉक्टर संजीव पाटील, डॉक्टर वैभव गायकवाड. आणि यावेळी उत्कृष्ट फटका, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग. यावेळी मात्र सिंगल काढून स्ट्राईक केलेला आहे रोटेट. आणि स्ट्राईक रोटेशन हे सुद्धा एक महत्वाचं अस्त्र आहे. जेव्हा आपल्या विकेट पडत असतात तेव्हा सिंगल सिंगल स्ट्राईक रोटेट करून धावसंख्या ही हलती ठेवायची. आणि जो इन्फॉर्म बॅट्समन आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक भेटावा. ओके, थँक्यू सर. आणि मी बदलापूर संघाचं मनापासून आभार मानतो की त्यांनी या टुर्नामेंटमध्ये हजेरी लावली. आणि अतिशय उत्कृष्ट खेळ बदलापूर या संघाकडून. खिलाडी वृत्ती जी काय असते ते आपल्याला या बदलापूर संघाकडून शिकावी लागेल. अतिशय शांत संयमी संघ, मैदानावरती कोणताही गाजावाजा नाही. आणि पुन्हा एकदा सामन्याचं दुसरं षटक चालू. आणि यावेळी मात्र थोडंसं शफल करून खेळण्याचा प्रयत्न डॉक्टर संजीव पाटील यांचा, परंतु तो प्रयत्न अयशस्वी. कर्जत वर्सेस भिवंडी हा सामना जसा की सेमीफायनल, जो जिंकेल तो फायनलला. यावेळी मात्र गॅप मधून ढकललेला चेंडू सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केलेला आहे डॉक्टर संजीव पाटील यांनी. शेवटचा चेंडू आणि संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 6. स्ट्राईक वरती आहेत डॉक्टर वैभव. यावेळी मात्र उंच उडालेला फटका, परंतु नो मॅन्स एरियामध्ये, आणि सिंगल ठेवून स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालेले आहे डॉक्टर वैभव. कारण पुढचे ज्या 3 ओव्हर्स आहेत, 18 चेंडूमध्ये जेवढी जास्त धावसंख्या कुठता येईल ते आपल्या संघासाठी लाभदायक ठरणार आहे. अतिशय शांत डोक्याने खेळणारा हा खेळाडू डॉक्टर वैभव हा जर मैदानावरती टिकून राहिला तर संघाची धावसंख्या निश्चितच 70च्या पुढे जाण्यात काही वावगं ठरणार नाही. सोबतीला डॉक्टर संजीव पाटील कॅप्टन, कर्जत मेडिकल असोसिएशनची जी टीम आहे कर्जत रायझिंग, त्याचे कप्तान रायझिंग स्टार डॉक्टर संजीव पाटील. आणि कर्जत टीम मध्ये ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा आहे. बॉलर्स नेम, हॅलो बॉलर्स नेम, डॉक्टर नौशाद, वेगवान गोलंदाज. आणि रनअप हा एकदम अतिशय लांब लचक हा रनअप. आणि फिजिकल फिट बॉलर, कारण फास्ट बॉलरला फिट राहावंच लागतं सर. अतिशय लॉंग रनअप, हा पहिला रनअप मी पाहतोय या टेनिस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. स्पीड कमी आणि थोडंसं गती परिवर्तन. रनअप फास्ट होता परंतु गती परिवर्तन त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. सामन्याचं तिसरं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर नौशाद. लॉंग रनअप, आणि पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच फटका आणि तोच रिझल्ट. थोडंसं जो प्रेशर जो आहे तो या फलंदाजवरती, आणि भिवंडीचे जो बॉलर आहे तो लाईन लेंथवरती जास्त फोकस, आणि त्याचा फायदा भिवंडी या संघाला. परंतु कर्जत सुद्धा हा झुंजार संघ आहे आणि सिंगल काढून स्ट्राईक रोटेट. संजीव पाटील स्ट्राईक वरती. थोडासा रन रेट कमी आहे परंतु थोडंसं मॅचेस झाल्यामुळे थोडासा पिचचा सुद्धा जो इफेक्ट आहे तो या गेमवरती होतोय सर, काय म्हणाल? नक्कीच पिच फिरल्यासारखं वाटते. पूर्वी बॅट्समनना ते सहकार्य करायचं, आता बॉलर्सना सहकार्य करतंय. माने आणि पुन्हा एकदा फटका दिलेला आहे आणि आउट. अतिशय सुंदर लॉंग ऑनला कॅच पकडलाय.
तिसरं षटक आणि कर्जत संघाकडून हा तिसरा धक्का डॉक्टर संजू पाटील यांच्या रूपामध्ये नवीन फलंदाज डॉक्टर दिगंबर पवार डॉक्टर वैभव गायकवाड सोबत एक मोठी पार्टनरशिप झाली पाहिजे सर. जर आपणाला धावसंख्येचा डोंगर उभा राहायचा असेल तर एक मोठी धावसंख्या उभारली पाहिजे कर्जत या संघानं. आणि समोर तितक्याच ताकदीचा भिवंडी हा संघ. सेमीफायनलची मॅच जो जिंकेल तो फायनलला जाईल कल्याण समोर. ज्या पद्धतीनं भिवंडीची जी गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट लाईन लेंथ. यावेळी मात्र कुलदीप सरांनी मारलेला आहे षटकार. आणि तिसरी ओव्हर समाप्त. 16 धावा झाल्यात. आणि ही चौथी ओव्हर घेऊन येत आहेत. 15. आणि हा उंच फटका मारलाय पुन्हा डीपीने. बघूया काय होतंय. आणि हा सोडलेला आहे कॅच. आणि 2 धावा बहुतेक मिळत आहेत. आणि हा अतिशय व्यवस्थित 2 धावा मिळालेल्या आहेत. नक्कीच 50 रनची तरी आवश्यकता आहे काहीतरी मॅच मध्ये जान येण्यासाठी. बघूया आता डीपी आणि वैभव. फुलटॉस चेंडू परंतु चेंडू झालेला आहे मिस आणि निर्धाव चेंडू. आणि कर्जत या संघाला जास्तीत जास्त धावा या उरलेल्या चेंडूमध्ये जेवढ्या घेता येतील तेवढा हा प्रयत्न केला पाहिजे. कारण सेमीफायनल मॅचचं जे प्रेशर आहे हे दोन्ही संघावरती आहे. लो स्कोरिंग मॅच असेल तरीसुद्धा बदलापूर या संघानं दाखवून दिलेला आहे. आणि हा अंपायरचा सिग्नल अतिरिक्त धाव. स्कोर 18 हा संघाचा स्कोर. सामन्याचं 4थं षटक सुरू असताना 18. यावेळी मात्र चौकार आणि षटकार याची बरसात पाहिजे होती परंतु बरसात होताना दिसत नाहीये. कारण जो इनफॅम बॅट्समन आहे डॉक्टर वैभव यांना जास्तीत जास्त स्ट्राईक भेटला पाहिजे. कर्जत संघाचे पाठीराखे आणि भिवंडी संघाचे पाठीराखे. अतिशय मैत्रीपूर्ण लढत कोतवालवाडी ट्रस्ट या मैदानावरती सकाळपासून सुरू झालेली टुर्नामेंट शेवटच्या मार्गावरती मार्गक्रमण करत असताना यावेळी मात्र उंच उडालेला फटका आणि फटक्याचं रूपांतर झालेलं आहे झेलमध्ये. आणि डॉक्टर वैभव गायकवाड झेलबाद झालेले आहेत.
मेडिकल असोसिएशनच्या नेक्स्ट बॅच विकास गोमारे. 3 बॉल. काय कोणी 5 बॉल झाले. लास्ट बॉल शिल्लक आहे फक्त. क्रिक हिरो. आता हा आमचं सुद्धा डोकं फिरवा लागलाय. भाई ते गाणं लावा आता डोकं हे करून ठेव, चालू करून ठेव. अतिशय उत्कृष्ट मैत्रीपूर्ण लढत कर्जत वर्सेस भिवंडी. मैत्रीपूर्णच लढत आहे सर, आपण काय भांडणं करायला आलेलो नाहीये. सामन्याचा आनंद. आणि यावेळी मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु वाईट चेंडू. अतिशय उत्कृष्ट परंतु चालते. या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये सुरू असतात. क्रिक हिरो थोडा हात खाली घ्यायचा आहे. ओके. यावेळी मात्र उंच उडालेला फटका पाहूया नो मॅन्स एरियामध्ये, आणि 2 धावा मात्र पळून काढण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत डॉक्टर विकास. थोडस जरा चेंडूचा जो ट्रान्झिक्शन पॉइंट आहे थोडासा तिरका केला सर, हा 6 गेला असता सर. तो हवेत जास्त गेला रॉकेट सारखा. थोडा तिरका लॉन्च अँगल जो म्हणतो तो अँगल व्यवस्थित पाहिजे होता. 4 ओव्हर 22. बॉल. या उत्तुंग फटका बघूया काय होतंय आता. आणि हा परत एकदा कॅच ड्रॉप केलेला आहे, परंतु एकच धाव मिळाली आहे. ऑर्गनायझर बघा त्याला काही लागलंय का प्लीज. लागलं का म्हणला त्याला बसून त्याला काम आलं. कृपया क्षेत्र शेवटचे 5 चेंडू शिल्लक. आणि यावेळी मात्र वाईडचा इशारा अंपायर कडून. आणि मंडपामधून सूचनावरचा भडीमार. कृपया कोणीही सूचना करू नये. यावेळी मात्र यॉर्कर लेवलचा चेंडू खेळून काढलेला आहे डॉक्टर विकास यांनी आणि स्ट्राईक केलेला आहे रोटेट. शेवटचे 4 चेंडू शिल्लक.
यावेळी मात्र दोनचा केलेला आहे इशारा, विकास आलेले आहेत आणि यावेळी पाहूया काय होतंय. यावेळी मात्र धावचित झालेले आहेत. डीपी डॉक्टर सिद्धेश मेहता यांचं मैदानात आगमन. शेवटच्या अंतिम षटकामध्ये राहिलेले जे एक दोन चेंडू असतील त्यावरती मोठा प्रहार करण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत डॉक्टर सिद्धेश मेहता. कसा करायचा आहे त्यांनीच ठरवायचं आहे. चौकार किंवा षटकार याचीच अपेक्षा. यावेळी मात्र चेंडू झालेला आहे मिस आणि सूचना कृपया कुणी करू नये. त्याचं जे बर्डन आहे ते फलंदाजावरती येत आहे. कृपया सूचना कोणी देऊ नये. यावेळी मात्र चेंडू दिलेला आहे भिरकावून आणि जातोय सीमा रेषा. नाही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि यावेळी मात्र झालेला आहे फंबल झालेला आहे आणि धावचीतच्या रूपाने डॉक्टर सिद्धेश मेहता रनआउट. अठ्ठावीस आहे. 28 पण टफ आहे सर, लक्षात घ्या. अरे लहान मुलांना विनंती आहे त्यांनी कृपया मंडपमध्ये यायचं आहे. आईस्क्रीमची सोय झालेली आहे. शेवटचा चेंडू डॉक्टर गणेश साळुंके सर. यावेळी मात्र आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि कोणताही चेंडू न खेळता डॉक्टर गणेश साळुंके सर जे ऑर्गनायझिंग चेअरमन ज्यांनी ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली परंतु त्यांना शेवटचा चेंडू खेळायला भेटला नाही. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. जरी हा लोएस्ट स्कोर असेल तरी सुद्धा क्रिकेटमध्ये काहीही सांगता येत नाही कारण श्रीलंकेसारखा संघ हा 36 धावात ऑल आउट झालेला आहे आणि हा तर आपला लोकल संघ आहे. डॉक्टरांची मॅच आहे. याच्यामध्ये काही पॉसिबल होऊ शकतं.
तर डीजे मास्टर येतो. पहिला चेंडू शॉर्ट पिच असेल तर डीजे मास्टर 100% येणार, लक्षात. थोडंसं कमबॅक केलं पाहिजे गोलंदाजाने. यावेळी मात्र कमबॅक केलेला आहे, परंतु थोडासा स्वैर मारा आणि त्याचा रिझल्ट आहे एक अतिरिक्त धाव भिवंडी या संघाला. अतिरिक्त चेंडू. डॉक्टर साजिद, त्यांचा वैयक्तिक स्कोर टोटल झालेला आहे 103 धावा. धावाचं जे सेंचुरी आहे त्यांनी आपल्या बॅटमधून काढलेली आहे टोटल धावा. आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाज ओपनिंगला येतोय, संघासाठी धावा करतोय, संघाला विजयाच्या समीप नेतोय. सातत्य. त्याच पद्धतीनं उत्कृष्ट गोलंदाज. यावेळी मात्र चेंडू दिलेला आहे भिरकावून. पाहावं लागेल चौकार की षटकार, आणि हा आहे हेल्थ ओके षटकार. असा दबाव डीजे मास्टरवरती सुद्धा टाकला पाहिजे, कारण वारंवार गाणी लावण्याची जी संधी आहे ते सोडत नाही आहेत. थोडंसं टेम्परामेंट कूल करावं लागेल गोलंदाजाला. आपल्या संघासाठी जर जिंकायचं आहे तर उत्कृष्ट गोलंदाजी केली पाहिजे, जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाला धावा जमवण्यात थोडी अडचण आली पाहिजे. यावेळी मात्र चेंडू दिलेला आहे भिरकावून, आणि एक कॅचचा जो प्रयत्न होता तो झालेला आहे ड्रॉप, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. यावेळी मात्र एक अतिरिक्त धाव, चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत बदलापूरचे खेळाडू. किती झाले स्कोर? 13 स्कोर. एक यावेळी मात्र आडवा पट्टा घ्यायचा विचार, परंतु विचार फसलेला आहे. आणि इतक्या धावा केल्यानंतर अतिरिक्त रिस्क घेण्यात काही अर्थ नाही आहे. थोडंसं कमबॅक करताना गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा तीच मिस्टेक आणि तीच सजा. चुकीला माफी नाही. शॉर्ट पिच चेंडू आणि घेतलेला आहे पुल शॉट. अतिशय उत्कृष्ट षटकार ठोकलेला आहे. हेल्थ ओके षटकार असेल हा, आणि हा लॉंगेस्ट. जिंकण्यासाठी हवे 10 रन. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. मी वारंवार पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की अशक्य करून दाखवा, कारण म्हणजे लोकांना पटेल की अशक्य काही नसतं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पहिली 2 षटक हे पॉवर प्लेचे असतात. 5 षटकाचा सामना, परंतु भिवंडी संघाला थोडी गडबड असल्यामुळे हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. यावेळी मात्र एक अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपामध्ये भिवंडी या संघाला. आता आऊट झाला बघा. आता आमचे क्रिकेटर बोलले की साजिद सर आऊट झाले नाहीत या टुर्नामेंटमध्ये. दुसरे आऊट झालेत का? ठीक आहे, ठीक आहे. साजिद सर वाचलेत. हा एक जीवदान इकडून कॉमेंट्रीमधून जीवदान भेटलेलं आहे त्यांना.
मध्ये थोडंसं चेंजेस करण्याचा विचार अंमलात आणलेला आहे. थोडंसं फील्ड रिस्ट्रिक्शन, थोडंसं दबाव न घेता हा सामना अतिशय सुरळीतपणे सुरू. कमी धावसंख्या चेस करताना भिवंडी या संघाकडून स्फोटक फलंदाजी, पण तो थोडंसं कमबॅक करताना दिसतोय कर्जत संघ. एक विकेट घेऊन, लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहे सर, त्यामुळे फिल्डिंग चेंजेस. कॅप्टन डिसिजन सर, आपण काय कॉमेंटेटर हस्तक्षेप करू शकत नाही आहे. ते नॅचरली असते, ठरवून करता येणार नाही. पुन्हा एकदा थोडासा जो दबाव आहे हा दोन्ही संघावरती दिसतोय सर. माफक आव्हान जरी असेल तरी चेस करताना पिच कंडिशन थोडीशी डिफरंट दिसते सर. आणि यावेळी मात्र कंडिशन सुधारलेली आहे आणि वेगळ्या तऱ्हेचा हा फटका सर मी पहिल्यांदा पाहतोय. दबाव किती पाहिजे जिंकण्यासाठी? धावा आहेत 5. लेफ्ट हँडेड बॅट्समन आल्यामुळे थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आणि मिस झालेले आहेत. थोडंसं प्रेशर गेममध्ये अशा गोष्टी सर्व होत असतात. टेनिस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये स्लिपचा खेळाडू, आणि यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग डॉक्टर सिद्धेश मेहता यांच्याकडून. जय पराजय हा होतच असतो क्रिकेटमध्ये. कोणताही संघ एक जिंकणार एक हारणार, परंतु मैत्रीपूर्ण लढत. कर्जत मेडिकल असोसिएशन आयोजित कोतवालवाडी ट्रस्ट या मैदानावरती सकाळी 8 वाजल्यापासून जे सामने सुरू आहेत ते आता संपण्याच्या मार्गावरती. सेमीफायनल. यावेळी मात्र उंच उडालेला फटका आणि अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग डॉक्टर संजू पाटील यांनी, परंतु दुसरी रन घेण्याचा प्रयत्न आणि यामध्ये धावबाद झालेले आहेत भिवंडी संघाचे खेळाडू.
ह्या क्रिकेटमध्ये दोन अनिवार्य गोष्टी आहेत. कोणता तरी संघ जिंकतो, कोणता तरी संघ हारतो. याबद्दल कोणीच काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे. आपला बदलापूर संघसुद्धा हारलेला आहे आणि कर्जत संघसुद्धा या मॅचमध्ये हारलेला आहे. त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही आहे. आपण 100% योगदान दिलं, प्रयत्न केला, त्यातून जय पराजय या वरच्या गोष्टी असतात. पुन्हा एकदा मी दोन्ही टीमचं अभिनंदन करतो. 5 मिनिटाची विश्रांती देऊन पुन्हा आपण पुढचा फायनलचा टॉस करू.